तर आज आपण व्हेज कोल्हापुरीची रेसिपी बघतोय। तर व्हेज कोल्हापुरी करण्याकरिता गाजर, फुलगोबी, शिमला मिरची, बीन्स आणि मटार घेतलेले आहे। सोबतच 100 ग्राम पनीर सुद्धा आहे। भाज्या स्वच्छ धुवून मीडियम साईजमध्ये कट करून घेतलेल्या आहेत। या भाज्या आपण अगोदर ब्लांच करून घेणार आहेत। त्यासाठी एका पॅनमध्ये पाणी उकळायला ठेवायचं आहे। पाण्याला उकळी आली की यामध्ये भाज्या घालायची आहे आणि साधारण 5 मिनिटे मीडियम फ्लेमवर उकळून घ्यायची आहे। 5 मिनिटे झाल्यावर गॅस बंद करून लगेचच या भाज्या काढून घ्यायच्या आहेत। त्यानंतर वाटण तयार करण्याकरिता एक मोठा चमचा तेल गरम करून त्यामध्ये अर्धा चमचा जिरं, थोडीशी काळी मिरी, 2 लवंगा, 1 तमालपत्र, 1 हिरवी वेलची आणि 1 मोठा कांदा उभा चिरून कांदा ब्राऊन होतपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांद्याला हलकासा ब्राउनिश रंग आला की यामध्ये 8 ते 9 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 2 मोठे चमचे खोबरा किस घालून थोडा वेळ परतून घ्यायचा आहे। हा मसाला चांगला परतला गेला की शेवटी यामध्ये थोडेसे काजू आणि 1 टोमॅटो घातलेला आहे आणि टोमॅटो पूर्णपणे शिजतपर्यंत आपल्याला हा मसाला पुन्हा भाजून घ्यायचा आहे। तर इथे हे सर्व साहित्य भाजून झालेलं आहे। हे पूर्णपणे थंड झाल्यावर मिक्सरच्या वेट ग्राइंडरमध्ये काढून 1 चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, 1 मोठा चमचा दही आणि थोडीशी कोथिंबीर घालून याचं बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे। आता कढईमध्ये 2 ते 3 मोठे चमचे तेल गरम करून त्यामध्ये हे वाटण घालून याला तेल सुटतपर्यंत चांगल्यापैकी शिजवून घ्यायचं आहे। सुरुवातीला गॅसचा फ्लेम मीडियम टू हाय ठेवून कंटिन्युअसली परतून घ्यायचं आहे। चांगला परतला गेला की याला तेल सुटेल। तर तुम्ही बघू शकता मसाल्याला मस्तपैकी तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये ज्या ब्लांच करून घेतलेल्या भाज्या आहेत त्या घालायच्या आहेत। भाज्या थोड्या वेळ या मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या। त्यानंतर यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर एक वाफ आणायची आहे। भाज्या ऑलमोस्ट 80 ते 90% शिजल्यावर यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे। आता यामध्ये जे आपण पनीर घेतलेलं होतं त्याचे काप घातलेले आहे। थोड्या वेळ परतल्यावर वरतून चवीनुसार मीठ आणि कसुरी मेथी घातलेली आहे। हे एकदा मिक्स करून यावर झाकण ठेवून पुन्हा एक वाफ आणायची आहे। इथे ही भाजी आपली ऑलमोस्ट तयार आहे, पण याची चव आणखीन वाढवण्याकरिता इथे मी यामध्ये 1 सॅचे मॅगी मसाला ए मॅजिक घालतोय। मॅगी मसाला ए मॅजिक हा 10 मसाल्यांना चांगल्यापैकी भाजून मसाला तयार करण्यात आलेला आहे, जो आपल्या रोजच्या जेवणाची चव वाढवतो। आपण हा मसाला रोजच्या पदार्थांमध्ये जसं की डाळ, आमटी, रस्सा भाजी, सुकी भाजी त्यांची चव वाढवण्याकरिता घालू शकतो। आमटी किंवा भाज्यांमध्ये गॅस बंद करण्याच्या 2 ते 3 मिनिटं अगोदर हा मसाला घालून त्यावर झाकण ठेवून या मसाल्यांचा फ्लेवर ॲब्झॉर्ब होतपर्यंत वाट बघायची आणि तुमची डिश तयार। गॅस बंद केल्यावर वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम ही भाजी सर्व करायची आहे। बटर गरम करून त्यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी मिरची पूड घालून ही फोडणी यावर घालू शकता। तर इथे आपली ही व्हेज कोल्हापुरी तयार आहे। नक्की ट्राय करून बघा, खायला खरंच खूप टेम्पटिंग लागते। व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट्समध्ये सांगाल आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका।